बोल ना. आताची पोरं पक्की शिकल्या मग त्यांना आपली भाषा बोलायला लाज वाटते. आपली भाषा आपण नाही, मग बाहेरची लोक बोलतील का? मग आपण काळजी घेतली पाहिजे. आता काय सगळ्या जमिनी बिमिनी विकल्या, आता भाषेला विकू नका म्हणजे झाला. नाही तर बाहेरची लोक तुमची भाषा पण शिकतील ना, तुमचा धवला पण शिकतील. मग तुम्ही बोलवाल भाभी आओ हमारे घर में शादी है, धवला गाणं आहे ना. मग तुम्ही काय कराल? आपण काय फक्त मेकअप करून नुसता एक एक टायमाला 5-5 हजार ना 10-10 हजार द्यायचं ना, फक्त मेकअप करून मिरवायचा. मेकअप सोबत नवीन काहीतरी घ्यायचा ना, जुन्याला सोबत घेऊन चालायचा. तेव्हा काम ठीक नाही का बघ. नाही तर आपली भाषा कपती तर तू. अरे पहिले हिंमत होती, पहिले आग्र्यांचं नाव घेतला का लोक कापाची. आग्र्यांचा एकच शब्द कापी व्हायचा कर. आता बाहेरची बोलतात तेरा क्या आहे ना, आपण घाबरतो. मग तो तसा बोलला मला बाहेरच्या आले. या सगळा झाला कशा मुला? बाहेरच्या लोकांना तुम्ही मान दिला, जमिनी दिल्या आणि आपल्या लोकांनी जमीन दिल्या ना. आपण तिथं नोकर म्हणून काम करतो. आई जेव्हा तुम्ही साईन करता ना तेव्हा बोली करून घ्या. आमच्या गावातल्या कशी पण वागणूक नका, तो अग्रीमेंट वर लिहून घ्या ना. काय होणार आहे? आपली मालकी असताना देतात ती त्यांना करत असल्यावर, नाहीतर आपल्याला नोकरासारखी वागवतात. आपला माणूस तिथं वॉचमॅन सारखा सापला सलाम करायला असतं. आपण राजे आहोत. ही मुंबई पूर्ण आपली आहे.